नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आया सिव्हिल सर्व्हिस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 4 जुलैच्या इम्पॉर्टंट न्यूज जे आहेत ते पाहणार आहे। त्यातल्या काही महत्त्वाच्या न्यूज जे आहेत त्या आपण पाहूयात। एक 3-4 न्यूज आहेत ज्या महत्त्वाच्या वाटल्या मला। त्यातली एक आहे रिमूव्हल ऑफ द जजेस। ओके, आजच्या न्यूजमध्ये होतं। दुसरं जे आहे सोशलिझम अँड सेक्युलरिझम इन कॉन्स्टिट्यूशन। हा जो टॉपिक आहे हा ॲक्च्युली एडिटोरियल आहे, पण हा कसा यूज करता येईल प्रिॲम्बलचा हा टॉपिक आहे। त्याच्याबद्दल ज्या न्यूज आहेत त्या आपण आज पाहूयात। थर्ड आहे फर्स्ट ट्रान्सजेंडर्स क्लिनिक। क्वेश्चन येऊ शकतो MPSCला, UPSCसाठी पण महत्त्वाचं आहे। आणि अपाचे कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर, त्याचे 3 महत्त्वाच्या किंवा 4 महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या पाहूयात। त्यातली सेकंड जे आहे सोशलिझम अँड सेक्युलरिझम, हा प्रिॲम्बलचा हा टॉपिक आहे आणि हा तुमच्या मेन्स आन्सर रायटिंगसाठी खूप महत्त्वाचा असू शकतो। म्हणजे एडिटोरियल जे आहे त्यातलं काय घ्यायचं काय सोडायचं हे पण थोडंसं समजणं गरजेचं असते। त्याच्यासाठी हा खूप महत्त्वाचा टॉपिक होऊ शकतो। फक्त तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। तर पहिले जे आहे आपण चालू करूयात की टॉपिक जो आहे की रिमूव्हल ऑफ द जजेस याच्याबद्दल बघूया। तर आता याची पार्श्वभूमी काय हे समजणं गरजेचं आहे की न्यायाधीश यशवंत वर्मा जे आहेत हे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते आणि यांना 2025मध्ये जे आहे ते भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयात जे आहे यांची बदली करण्यात आलेली होती। आणि या प्रकरणाने काय झालं की न्यायिक जबाबदारी आणि भारतातील कॉलेजियम प्रणाली जी आहे, कॉलेजियम सिस्टीम जी असते, ओके, याच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते। हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की त्यांची न्यायिक जबाबदारी जी होती किंवा त्यांची बदली करण्यात आली। यामध्ये काय होतं, महत्त्वाचं काय पॉईंट आहे, अनैतिक वर्तन होतं, इथिकल नव्हतं। एक मालमत्तेच्या प्रकार त्याच्यात झालेला आहे, संचय, मालमत्तेचा गैरप्रकार आणि संचय यासारख्या आरोपांचा समावेश आहे, ज्यामुळे त्यांचे न्यायिक पदावरून काढून टाकण्याची शिफारस करण्यात आली। तर क्वेश्चन कुठे येऊ शकतो इथं की यांना न्यायिक पदावरून काढण्यासाठी ओके शिफारस जी करण्यात आली त्याची जे प्रोसिजर असते ती काय आहे ते आपल्याला थोडंसं समजणं गरजेचं आहे। ओके, प्रश्न तिथं उपस्थित होतं। यामध्ये जसं सांगितलं अनैतिक वर्तन, मालमत्तेच्या गैरप्रकाराचे किंवा गैरप्रकाराने संशय यासारख्या आरोपांचा एक समावेश होता। ओके, त्या महत्त्वाचे पॉईंट्स आहेत। आता इथं पाहू की मुख्य आरोप काय होता ते थोडंसं समजून घेऊ की यांच्यावर जे आरोप होते हे पहिलं होतं की यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते। ओके, पहिलं की न्यायाधीश वर्मा जे यांच्यावर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम त्यांच्याकडे होते आणि मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे। ओके, म्हणजे करप्शनच त्यांनी केलं आणि अहवालानुसार जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून सुद्धा आलेली होती, ज्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह जो आहे किंवा प्रश्न निर्माण झाले होते। ओके, तसंच जर विचार केला तर संसाधनांचा गैरवापर इथं झालेला आहे। म्हणजे इथं महत्त्वाचं काय की बदलीनंतर न्यायाधीश वर्मा यांना दिल्लीतील सरकारी निवास स्थान जे होतं किंवा हा निवासस्थानच आपण म्हणू ते रिकामे करण्यास नकार दिला, हा त्यांनी हे केलं होतं। आणि CRPF सुरक्षा आणि इतर सुविधांच्या करदात्यांच्या त्यांच्या खर्चावर यावर त्यांनी वापर जो होता तो सुरूच ठेवला होता, ज्यामुळे काय झालं की जनता आणि राजकीय वर्तुळात संताप हा जो आहे त्यांच्या विरुद्ध वाढला होता। सोबतच जर विचार केला तर नैतिक उल्लंघन पण झालेलं आहे। म्हणजे काय की सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने तपासलेल्या अनैतिक कृतीमुळे सुद्धा त्यांचा सहभाग असल्याचा हा जो आहे आरोप आहे। ओके, मग हा महत्त्वाचे पॉईंट होते। मग इथं काय की काय काय शिफारशी होत्या ते पण आपण बघूया। म्हणजे काय सध्या न्यूजमध्ये काय याच्याबद्दल ते बघूया, नंतर ती प्रोसिजर काय ते बघूयात। तर इथं काय की सर्वोच्च न्यायालयाने काय केलं, समितीची शिफारस केली होती आणि या सर्वोच्च न्यायालयाने काय केलं, नेमलेल्या 3 न्यायाधीशांच्या समितीने 64 पानांचा जो आहे तो अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये न्यायाधीश वर्मा जे होते यांना पदावरून काढून टाकण्याची शिफारस आहे। ओके, मग ही जे कमिटीची निवड केली होती ती कोण होती, काय होती ते पण आपण बघूयात आणि ते कशी निवड केली जाते ते पण आपण बघूयात। ओके, म्हणजे कोणाला पॉवर आहे आणि हा अहवाल जो आहे तो राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पुढील कार्यवाहीसाठी जो आहे तो पाठवण्यात आला आहे। हा महत्त्वाचा पॉईंट आहे। आता इथं प्रस्ताव काय तर महाभियोगाचा प्रस्ताव आहे, इम्पिचमेंट आपण त्याला म्हणू शकतो। सरकारने काय केलं की न्यायाधीश वर्मा जे आहेत यांच्या विरुद्ध महाभियोग जो आहे प्रस्तावासाठी विरोधी पक्षाची ज्याची चर्चा जी आहे ती पण सुरू केलेली आहे आणि यासाठी खासदारांच्या स्वाक्षऱ्यांची जी आहे आवश्यकता आहे। आता ते काय आवश्यकता असते हे सगळं प्रोसिजरमध्ये आहे, कॉन्स्टिट्यूशनल प्रोसिजरमध्ये आहे। आणि मे बी असू शकते की आत्ताची जे ही आहे अधिवेशन आहे याच्यात होऊ शकते किंवा नाही पण होऊ शकणार।
ओके, याच्या अगोदर काय होतं ते पण पाहूया. सोबतच या न्यूजमध्ये आणखी काय महत्त्वाचं पाहू शकतो आपण, तर ते आहे कॉलेजियम प्रणाली. ओके, ही जी कॉलेजियम प्रणाली आहे याच्याबद्दल आपण थोडंसं बघूया की याच्यावर पण टीका आहे की न्यायाधीश वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात जे आहे ते केवळ बदली करण्याचा निर्णय, त्यांना निलंबित किंवा तपास न करण्याच्या निर्णयामुळे जे आहे कॉलेजियम प्रणालीवर सुद्धा टीका झालेली आहे. हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि टीकाकार ज्यांनी केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की यात पारदर्शकता नाही आणि जबाबदारीचा अभाव आहे. हा महत्त्वाचा आहे. मग इथं सरकारची भूमिका होती ते पण आपण बघितली की इथं जर आपण विचार केला तर गृहमंत्री जे आहेत अमित शहा यांनी न्यायाधीश वर्मा यांचे प्रकरण भ्रष्टाचाराशी संबंधित असल्याचे नमूद केले, जे इतर न्यायिक प्रकरणापासून जर विचार केला तर वेगळं आहे. यावरून सरकार जे आहे ते या प्रकरणात गंभीरपणे कारवाई करण्यात असल्याचे दिसते आहे. तर आता काय आहे प्रोसिजर्स आणि काय काय त्या सगळ्या डिटेल्स आपण आता पाहूयात. ओके, तर न्यायाधीशांना काढून टाकण्याची घटनात्मक तरतूद काय आहे ते आपल्याला थोडंसं समजणं गरजेचं आहे. आणि न्यायाधीशांना का काढले जाते, सर्वात आधी आपण बघू की न्यायाधीशांना का काढले जाते. त्यांचा उद्देश जर विचार केला तर न्यायाधीशांना जर बघितलं आपण तर त्यांनी जर गंभीर चुका केल्या असेल, म्हणजे काय की जर त्यांनी भ्रष्टाचार जर केलेला असेल, ओके, पहिलं महत्त्वाचं, किंवा त्यांची अक्षमता असेल तर किंवा भ्रष्टाचार केला असेल तर त्यांना काढून टाकणे गरजेचं असते, जेणेकरून न्यायव्यवस्था जी आहे ते स्वच्छ राहील. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे करप्शन आपण जर बघितलं आणि त्यांचा जर दुसरं जे सांगितलं तुम्ही अक्षमता असेल, त्याची क्षमता नसेल तर त्यांना काढणं गरजेचं आहे. आता इथलं कारणं काय, तर पहिलं कारण असू शकते गैरवर्तन, म्हणजे काय भ्रष्टाचार केला असेल किंवा सत्तेचा गैरवापर केला असेल किंवा न्यायाधीशाच्या दर्जाला न शोभणारे वर्तन जर त्यांनी केलेलं असेल तर त्यांना काढणं गरजेचं असते. त्याच्यात दुसरा पॉईंट जो होता तो अक्षमता होती. म्हणजे काय, इथं जर विचार केला आपण तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जर काम न करू शकणे जर असं असेल तर त्यांना ते अक्षमता आपण म्हणू शकतो आणि त्यांना काढणं गरजेचं असते. आता कोणत्या न्यायाधीशांना लागू हे होते, ओके, तर इथं जर विचार केला तर दोन गोष्टी आहेत इथं. ओके, आणि इथं कलम पण तुम्ही बघू शकता की संविधानाच्या कलमानुसार, ओके, तर एक आहे 124(4), 124 आर्टिकल आहे आणि 217 आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जे वकील आहेत, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी हे लागू होते. सर्वात महत्त्वाचं. ओके, तर मग सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत त्यांना कलम 124 आणि उच्च न्यायालयाचे जे न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे यांच्यासाठी 217 हे कलम आहे. ओके, हा महत्त्व. आणि ही प्रक्रिया कशी होते, ही प्रक्रिया जी आहे मग ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असो किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असो यांच्या या दोघांसाठी जी आहे ती प्रक्रिया सेम आहे. ओके, हे आपण समजलं की का काढण्यात जाऊ शकते. त्याच्यासाठी आर्टिकल कुठले 124 आहे आणि 217 आहे. 124 जे आहे ते सर्वोच्च न्यायालयासाठी आहे, 217 जे आहे ते उच्च न्यायालयासाठी. दोघांसाठी प्रक्रिया सेम आहे. ओके, मग आता इथं आपण बघूया की प्रक्रिया कशी आहे. दोघांसाठी प्रक्रिया सेम आहे. मग इथं भूमिका कोणाची आहे तर संसदेचीच भूमिका आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टचे आपण जर बघितलं न्यायाधीश असू द्या किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असू द्या, या दोघांना जे आहे ते संसद जे आहे हेच काढू शकते. त्यांनाच ही पॉवर दिल्या गेलेली आहे. म्हणजे फक्त संसदेला, संसद म्हणजे कोण, लोकसभा आणि राज्यसभा जे आहे यांचे न्यायाधीश म्हणजे संसदेला लोकसभा आणि राज्यसभा यांना न्यायाधीश काढण्याचा जो आहे अधिकार आहे. मग याच्या काही स्टेप्स आहेत, म्हणजे आपण त्याला पायऱ्या म्हणू शकतो. मग त्या कुठल्या कुठल्या आहेत तर त्याच्यासाठी 1968 मध्ये न्यायाधीश चौकशी कायदा आला होता. न्यायाधीश चौकशी कायदा 1968 अंतर्गत त्यांना काढू शकतो. मग त्याच्यासाठी काही प्रस्ताव मांडणं गरजेचे असतात. ते कुठले प्रस्ताव आहेत ते आपण बघून घेऊया आधी. ओके, इथं लक्षात द्या 124 आहे आणि दुसरे आहेत 124, 217 आणि 124 काय आहे ते नंतर बघूया. तर इथं काय आहे की काढून टाकण्याची कारणे आपण इथं बघितली, ते हे सांगितले आहे मी तुम्हाला की सिद्ध झालेले गैरवर्तन असेल, भ्रष्टाचार आहे, सत्तेचा गैरवापर आहे किंवा न्यायाधीशाच्या दर्जाला न शोभणारे त्यांनी जर वर्तन केलेलं असेल, अक्षमता जर असेल. ओके, मग प्रस्तावासाठी काय गरजेचं आहे तर प्रस्तावासाठी जे आहे 100 लोकसभा किंवा 50 राज्यसभा सदस्यांच्या स्वाक्षरीने प्रस्तावाची सुरुवात होते. ओके, सुरुवात कुठून होते, प्रोसिजर कुठून होते, प्रस्तावासाठी किमान 100 सदस्य जे लोकसभेचे असतील, लोकसभेत जर इनिशिएट झालेले असेल तर 100 सदस्यांची गरज असते. आणि राज्यसभेत जर इनिशिएट झालेलं असेल, सुरुवात झालेली असेल तर 50 सदस्य यांच्या स्वाक्षरीसह नोटीस आवश्यक असते. हे सर्वात महत्त्वाचे आहे. इथून सुरुवात होते. त्यानंतर काय होते की सभापती किंवा अध्यक्ष म्हणजे स्पीकर
किंवा चेअरमॅन प्रस्ताव स्वीकारू शकतात किंवा नाकारू शकतात. जर त्यांनी स्वीकारली तर त्याच्यासाठी 3 सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात येते. ते आपण बघितली की यांनी स्थापन केलेली होती. ओके, मग हे 3 सदस्यीय समिती असते, यात कोण कोण असते, कोण आहेत मेंबर त्याच्यात, तर ते जे मेंबर आहे ज्यामध्ये कोण कोण असते, सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश असतो, उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असतो आणि एक प्रख्यात विधितज्ञ असतो. ओके, मग हे सुरुवात करतात. ओके, त्याच्यात कमिटीमध्ये 3 मेंबर्स असतात. ते 3 मेंबर्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्वेश्चन विचारलेले आहेत आणि विचारू पण शकतात पुन्हा. ओके, त्यानंतर जर विचार केला आपण की हे काय करतात, तपास करतात. त्यानंतर जर त्याच्यात दिसलं की आहे बाबा त्यांनी गुन्हा केलेला आहे, त्यानंतर काय होते की समिती जी आहे ते तपासांचा आरोपांचा तपास करते आणि अहवाल सादर करते. अहवाल जो तो सादर करतो. तो सादर केल्यानंतर अहवालामध्ये जर दोष सिद्ध झाल्यास किंवा सिद्ध होत असेल तर संसदेत मतदानासाठी तो घेतला जातो. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, मग आता संसदेत जेव्हा मतदानासाठी घेतला जातो तेव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहात म्हणजे काय, लोकसभेत आणि राज्यसभेत 2/3 बहुमताने प्रस्ताव जो आहे तो मंजूर होणे गरजेचे आहे. जेवढी पण तिथली मेंबर आहे, सदस्य संख्या आहे, लेट्स टेक एक्झाम्पल, तिथं 545 आहे, आपण विचार करू की 100 आहेत, 100 पैकी 2/3 2/3 म्हणजे 66 लोकांनी जे आहे इथं मताला मंजुरी देणं गरजेचं आहे. त्यानंतरच ते पास होऊ शकते. मंजूर होणे आवश्यक आहे दोन्ही सभागृहात म्हणजे लोकसभेत आणि राज्यसभेत. ते झाल्यानंतर काय होते की ते पास झाल्यानंतर ते जाते राष्ट्रपतीकडे म्हणजे द्रौपदी मुर्मू यांच्याकडे. ओके, ते गेल्यानंतर राष्ट्रपती काय करतात, अंतिम हे काढून टाकण्याचा आदेश देतात. अंतिम हे कोणाचा असते, काढण्याचा आदेश कोण देतात, ते हे राष्ट्रपती देतात. हे महत्त्वाचं आहे. मग इथं महत्त्वाचं काय फॉर द प्रिलिम्स, MPSCसाठी UPSCसाठी महत्त्वाचं काय, तर कलम 124 217 हे महत्त्वाचे आहेत. ओके, न्यायिक स्वातंत्र्य काय आहे आणि त्याचं काय काय महत्त्वाचे आहे सगळ्या गोष्टी समजणं गरजेचे आहे आणि त्यांची प्रोसिजर काय असते त्या प्रोसिजर समजणं पण गरजेचं आपल्याला इथे आहे. ते जर समजलं तरच बाकीच्या गोष्टी आपण समजू शकतो. मग आता इथं काय की न्यायिक स्वातंत्र्य म्हणजे काय, प्रक्रिया हे कठोर आहे जेणेकरून काय होऊ शकते की सरकार न्यायाधीशांवर दबाव टाकू शकत नाही. का कठोर आहे तर विचार करा तुम्ही, 2/3 इथं काय पाहिजे, बहुमत पाहिजे, त्याशिवाय हे काढू शकत नाही. कारण की काय होऊ शकते की पॉलिटिकल प्रेशर पण त्यांच्यावर येऊ शकते की आम्ही सांगतो तसं काम करा. ओके, हा महत्त्वाचा आहे. न्यायाधीशांना सहज काढता येते का तर नक्कीच काढता येत नाही. प्रक्रिया जी आहे हे खूप कठीण आहे. 2/3 बहुमत लागते आणि चौकशी समितीने सांगितल्यानंतर तिथं काय होतं की बहुमत किंवा ते दोन्ही सभागृहात मंजूर होणं गरजेचं असते. ओके, त्यानंतर म्हणजे काय होते की जेणेकरून न्यायिक व्यवस्था जी आहे ते स्वातंत्र्य किंवा त्यांचं सुरक्षित राहील हा फोकस असतो. ओके, हा पहिला महत्त्वाचा आहे. सरकार न्यायाधीशांना काढू शकते का, फक्त संसदेला हा अधिकार आहे. सरकार थेट हस्तक्षेप करू शकत नाही. हा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिसरं महत्त्वाचं काय की ही प्रक्रिया नेहमी वापरली जाते का तर नाही. स्वातंत्र्यापासून जर विचार केला तर कोणत्याही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला आतापर्यंत जे आहे यशस्वीपणे काढलेले गेलेले नाही किंवा काढले गेलेले नाही आहे. ओके, प्रक्रिया काय आहे ते पण आपण बघितली. जर न्यायाधीशाने भ्रष्टाचार आणि गंभीर चूक जर केलेली असेल तर संसद त्याला काढू शकते. ओके, आणि त्याचे पायऱ्या पण मी सांगितलं. सर्वात पहिले काय होते की संसदेला जो प्रस्ताव आहे तो 100 लोकसभेतून परवानगी घेणं गरजेची असते आणि राज्यसभेत जर इनिशिएटिव्ह होत असेल तर 50 सदस्यांची स्वाक्षरी लागते. त्यानंतर 3 सदस्यीय समिती जी आहे ते तपास करते. त्यांना जर वाटलं की हो याच्यात दोष सिद्ध झालेला आहे त्यानंतर ते संसदेत काय होते 2/3 बहुमताने ते मंजुरी घेणं गरजेचं असते. ते झाल्यानंतर राष्ट्रपती आदेश देतात आणि त्यानंतर न्यायाधीश जे आहे यांना रिमूव्ह केल्या जाऊ शकते. ओके, मग ही एवढी कठीण का आहे तर न्यायाधीशांचे स्वातंत्र्य जे आहे ते टिकवण्यासाठी महत्त्वाचं असते. चौकशी का असते तर चौकशीमुळे काय होते की न्यायाधीशांना बचावाची संधी मिळते. हा महत्त्वाचे पॉईंट्स आहे की लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता याच्यासाठी काही हे आहेत का तर लक्षात ठेवा. आर्टिकल 124 मी सांगितलं, 217 सांगितलं होतं. मग याच्या अगोदर काही उदाहरणं आहेत का तर उदाहरणं आहेत ना. मग उदाहरण 1993चं V. रामास्वामी यांचं आहे. ओके, मग V. रामास्वामी यांचं उदाहरण काय आहे तर 1993 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश यांच्यावर आर्थिक अनियमिततेच्या आरोपामुळे महाभियोग प्रस्ताव जो आहे तो दाखल केला होता. ओके, भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर आरोप होते आणि समितीने दोषी ठरवले होते. पण लोकसभेत बहुमत न मिळालेले काय आले त्यांना काढले गेलेले नव्हते किंवा काढले नव्हते. ओके,
2011ची पुन्हा केस आहे, तर ती केस कुठली आहे, तर ती केस जर बघितली तर सौमित्र सेन 2011मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती होते. ओके. आणि उच्च न्यायालयाने काय केलं, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्यसभेत प्रस्ताव मंजूर झाला होता, पण लोकसभेपूर्वी त्यांनी राजीनामा दिला. म्हणजे लोकसभेत हे करण्याच्या अगोदर त्यांनी राजीनामा दिला होता. ओके, हे महत्त्वाचे आहे. होप यू अंडरस्टँड. याच्यातले हे टॉपिक महत्त्वाचे आहे. तर निष्कर्ष काय लिहू शकता तुम्ही, तर भारतात न्यायाधीश काढून टाकण्याची प्रक्रिया जी आहे दुर्मिळ आणि जटिल आहे, थोडीशी कठीण आहे, जी न्यायिक स्वातंत्र्य कायम ठेवण्यासाठी आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी रचली गेलेली आहे. तर हे पॉईंट्स लक्षात ठेवा. फॉर फिल्मसाठी आणि मेन्ससाठी पण तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. ओके. जसं आर्टिकल सांगितलं मी, आर्टिकल 124 सांगितलं होतं आणि 217 हे दोन्ही लक्षात ठेवा. त्यानंतर जो टॉपिक आहे तो आहे सोशलिझम अँड सेक्युलरिझम. ओके. मग आता सोशलिझम काय आणि सेक्युलरिझम काय आहे ते थोडंसं समजून घेऊयात. न्यूजमध्ये काय होतं हे पण समजून घेऊयात. आता जसं मी सांगितलं होतं की हे जे आहे हे न्यूज आर्टिकल आहे द हिंदूमधलं. रिझन काय होतं, तर इथं जर विचार केला तुम्ही तर थोडंसं काय आलं की RSSचे जनरल सेक्रेटरी जी होती, इथं लिहिलं आहे. ओके. RSSचे जे जनरल सेक्रेटरी जे होते त्यांनी हे म्हटलं की क्रिटिसाइज केलं होतं की 50 वर्ष झालेली आहेत आणि 42व्या घटनादुरुस्तीनंतर प्रिॲम्बलमध्ये म्हणजे प्रस्तावनेमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे 2 शब्द ॲड केले गेले होते. त्याची गरज नव्हती आणि म्हणून त्याच्यावर हे पूर्ण आर्टिकल आहे. ओके. आता हे तुम्हाला मेन्स आन्सर रायटिंगसाठी जे आहे ते थोडंसं कामात येऊ शकते किंवा विचारले जाऊ शकते. तर त्यामुळे आपण जे आहे सगळं थोडंसं डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूयात आणि थोडंसं समजण्याचा प्रयत्न करूयात. ओके. एक एक गोष्ट आपण जे सर्व व्यवस्थितपणे समजून घ्या. म्हणजे आता पहिलं काय की भारतीय संविधानात किंवा संविधानातील समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हे आधी समजणं गरजेचं आहे. त्यानंतर ती आपल्या एक्झामसाठी का महत्त्वाची आहे ते पण आपण समजून घेऊया. ओके. मग समाजवाद म्हणजे काय आधी ती समजून घेऊया आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे काय ते समजून घ्या. तर सर्वात पहिले काय की हे ठीक आहे आपण नंतर बघूयात. पहिले आपण समजून घेऊया की समाजवाद म्हणजे काय. ओके. तर समाजवाद म्हणजे काय की सामाजिक समता आणि कल्याण. सामाजिक समता आणि कल्याण ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ओके. ज्यामुळे काय होऊ शकते की सगळ्यांना न्याय मिळतो. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, सामाजिक समता आणि कल्याण, ज्यामुळे सर्वांना न्याय मिळतो. ओके. मग आता हे झालं समाजवादची एक छोटीशी सिंपल लँग्वेजमधले आपण म्हणू शकतो डेफिनेशन, जे तुम्ही तुमच्या इंट्रोडक्शन पार्टमध्ये ॲन्सरमध्ये लिहू शकता. क्वेश्चन जर असा आला तर की सोशलिझम अँड सेक्युलरिझम आर द स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, एक्सप्लेन. मग इथं तुम्हाला सुरुवात कुठून करावं लागेल, समाजवाद म्हणजे काय आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे काय. तर समाजवाद म्हणजे काय, सामाजिक समता आणि कल्याण, ज्याच्यामुळे काय होते की सगळ्यांना न्याय मिळतो. मग धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, म्हणजे सर्व धर्मांना समान वागणूक. सर्व धर्मांना समान वागणूक म्हणजे धर्मनिरपेक्ष होते, ज्यामुळे काय होते की विविधतेत एकता टिकते किंवा टिकू शकते, आपण असं म्हणू शकतो. ओके. हे महत्त्वाचे आहे. आणि ही तत्वे जी आहेत म्हणजे समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता, ओके, ही भारताच्या संविधानाचा पाया आहेत. ओके. असं यांनी सांगितलं. आता का पाया आहेत, स्पिरिट आहे, त्याचे कारण काय ते आपण आता थोडंसं समजून घेऊया. आता हे का महत्त्वाची आहेत, कारण ती शासन, न्याय आणि सामाजिक धोरणांशी जी आहे ती जोडलेली आहेत. ओके. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आता इथं काय की थोडंसं डिटेलमध्ये बघूया की भारतीय संविधान जे आहे ते केव्हा स्वीकारले गेले होते. डेट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्वेश्चन विचारलेला आहे 26 नोव्हेंबर 1950 हे जिवंत दस्तऐवज आहे, म्हणजे लिव्हिंग डॉक्युमेंट आहे, असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कॉन्स्टिट्यूशन इज द लिव्हिंग डॉक्युमेंट. मग याचा अर्थ काय, ओके, ते पण समजणं गरजेचं आहे. लिव्हिंग डॉक्युमेंट म्हणजे काय की जिवंत दस्तऐवज आहे म्हणजे काय की प्रत्येक वेळी काय ते चेंजेस झालेलं आहे अमेंडमेंटनुसार, चेंजिंग एन्व्हायरमेंट, ओके, आणि डे टू डे लाईफमधले जे चेंजेस झाले त्यानुसार कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण चेंजेस आलेले आहेत. हे महत्त्वाचं आहे. आता इथं काय की समाजवादी धर्मनिरपेक्ष जे आहे हे शब्द 42व्या घटना दुरुस्ती जी आहे कायदा 1976 द्वारे
प्रस्तावनेत म्हणजे प्रियांबलमध्ये स्पष्टपणे समाविष्ट केले गेले, त्याच्या अगोदर नव्हते. ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये नव्हते. असा क्वेश्चन UPSCने पण विचारलेला आहे आणि सोबत MPSCने पण विचारलेला आहे. परंतु त्यांचा आत्मा संविधानात सुरुवातीपासूनच अंतर्भूत होता. ही तत्त्वे भारताच्या सार्वभौम, सॉव्हरेन, लोकशाही, प्रजासत्ताकाच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहे, जे सर्व नागरिकांना न्याय, समता आणि बंधुता सुनिश्चित करते. ओके, मग आता काय की आपण समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता जी आहे त्यांच्या साध्या भागांमध्ये थोडंसं समजून घेऊया की काय काय. जसं मी सांगितलं की सर्वांना समान संधी, कमी असमानता आणि सामाजिक कल्याण, याला आपण काय म्हणू शकतो, समाजवाद म्हणू शकतो एक सिंपल डेफिनेशनमध्ये. आणि भारतीय समाजवाद जर विचार केला आणि पाश्चात्य समाजवाद याच्यात थोडासा फरक पण आहे. आता इथं काय की जिथे सरकार सर्व काही नियंत्रित करते यापेक्षा भारतीय समाजवाद थोडासा वेगळा आहे. कारण काय की भारतात खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र जे आहे ते एकत्र काम करतात. म्हणजे आपल्याकडे काय मिश्र अर्थव्यवस्था आहे. ओके, म्हणून आपल्याकडे काय की बाहेरच्या देशापेक्षा भारतामध्ये समाजवाद जो आहे थोडासा वेगळा आहे. ओके, मिश्र अर्थव्यवस्था असं आपण ते म्हणू शकतो. म्हणजे मेन उद्देश काय समाजवादाचा किंवा भारतीय समाजवादाचा, तर गरिबी, जाती आधारित असमानता जी आहे ते कमी करणे हा सर्वात महत्त्वाचा उद्देश इथं आहे. तसंच जर विचार केला तर आणखी काय महत्त्वाचे आहे, तर इथं सर्वांना न्याय मिळवून देणे हा महत्त्व. याच्यासाठी कुठले कुठले आर्टिकल ते पण आपण पाहूयात ना. ओके, मग आता धर्मनिरपेक्षता म्हणजे काय ते आधी समजून घेऊ. ह्या दोन टॉपिक जे आहेत पहिले किंवा हे दोन वर्ड्स जे आहेत, सोशलिझम आणि सेक्युलरिझम, हे समजणं गरजेचं आहे. आता धर्मनिरपेक्षता म्हणजे काय की पुन्हा जर आपण विचार केला तर सर्व धर्मांना समान ओके. दुसरा जर विचार केला आपण तर कोणताही धर्म सरकारवर वर्चस्व गाजवणार नाही, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. भारतातील धर्मनिरपेक्षता म्हणजे काय की पाश्चात्य धर्म आणि भारतातील धर्मनिरपेक्षता याच्यात डिफरन्स आहे. तो काय, तर पाश्चात्य धर्म निरपेक्षतेपेक्षा वेगळा आहे थोडासा. म्हणजे तिथे काय फरक आहे, जिथे धर्म आणि सरकार परिपूर्ण वेगळे असतात किंवा पूर्णपणे वेगळे असतात, त्याला निगेटिव्ह सेक्युलरिझम पण आपण म्हणू शकतो. पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेमध्ये काय होते की धर्म आणि सरकार हे पूर्णपणे वेगळे आहे. म्हणजे तिथं काय होते की सरकार धर्मामध्ये, कोणाच्याही धर्मामध्ये इंटरफिअर करत नाही. आपल्या इथं करतो म्हणून आपल्याला आपला धर्मनिरपेक्षता तो निगेटिव्ह आपण म्हणू शकतो, निगेटिव्ह सेक्युलरिझम आपण म्हणू शकतो. म्हणजे काय की सिंपल उदाहरण, युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे ना, आर्टिकल 44, याच्यानुसार काय झालं होतं की ट्रिपल तलाक आणलं गेलं ना. का आणलं गेला, तर त्याच्यामुळे काय झालं होतं की ट्रिपल तलाक नसतं आणलं तर आर्टिकल 21चं उल्लंघन होत होतं. राईट टू लाईफ विथ द डिग्निटी नव्हती. ओके, आणि म्हणून काय केलं की सरकारने हस्तक्षेप केला धर्मामध्ये आणि ट्रिपल तलाक बॅन केला. म्हणजे इथं हा डिफरन्स आहे पश्चिम किंवा पाश्चात्य धर्मनिरपेक्षता आणि भारतीय धर्मनिरपेक्षतामध्ये. हा क्वेश्चन UPSCने विचारलेला आहे. मग इथं काय पॉझिटिव्ह सेक्युलरिझम आणि निगेटिव्ह सेक्युलरिझम असं जरी आन्सर असेल तर तरीही तुम्हाला ते सेमच लिहावं लागेल. आता भारतात सर्व धर्मांना समान वागणूक आहे आणि संरक्षणसुद्धा आहे, ज्यामुळे विविधता आपण काय म्हणू शकतो, एकता आपल्याकडे आहे. आणि संविधानात सुद्धा हे दिसते. आता ते कसं दिसते, तर याचं उदाहरण आहेत ना, प्रस्तावनेत आहे ना. प्रियांबलमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे दोन्ही गोष्टी आहेत ना. ओके, त्यानंतर लोकशाही, प्रजासत्ताक आपण म्हणतो ना. आणि समाजवादासाठी जर फक्त आपण विचार केला तर याच्यात कुठले कुठले कलम आहेत ते आपण थोडेसे कलम पण समजून घेऊया. ओके, याच्यासाठी आर्टिकल जे आहेत ते पण आपण थोडेसे समजून घेऊया. कलम 38 आहे ना. ओके, मग कलम 38 झाला, त्यानंतर कलम 39 आहे. त्यानंतर जर आपण विचार केला तर कलम 39A आहे, 41 आहे, 43 आहे. ओके, हे महत्त्वाचे. हे सामाजिक कल्याण, समान वितरण, मोफत कायदेशीर सहाय्य आणि कामाचा हक्क देतात ना. ओके, तसंच जर विचार केला तर कलम 14 पण आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ, सर्वांसाठी कायद्यासमोर समानता आहे. त्यानंतर कलम 15 आहे ना. ओके, ज्याच्यात काय सांगते की भेदभाव बंदी आहे. तसेच धर्मनिरपेक्षता आपण जे म्हणतो त्याच्यासाठी कलम कुठले आहेत, तर त्याच्यासाठी कलम जर विचार केला आपण तिथे पुन्हा आर्टिकल 14 येतो, आर्टिकल 15 येतो, दोन्ही सेम आहेत. त्यानंतर आर्टिकल 25 ते 28 आहेत.
ओके, आर्टिकल 25 ते 28 मग हे काय सांगतात तर इथं जर विचार केला तर समानता आर्टिकल 14 आहे, धर्म स्वातंत्र्य आहे, ओके, प्रसार अभ्यास, पण सार्वजनिक सुव्यवस्थेचा मर्यादा पण याच्यात दिलेल्या आहेत. तसंच कलम 44 आहे, एक समान नागरी संहिता आहे ना, युनिफॉर्म सिव्हिल कोड. ओके, तर ह्या महत्त्वाच्या आहे. तर इथं काय तुम्हाला समजणं गरजेचं आहे तर एक्झामसाठी जर विचार केला तर प्रस्तावना समजून घेणं गरजेचं आहे, मूलभूत हक्क आहे, मार्गदर्शक तत्वे हे जे सांगितलं 39, 38, 39 हे 41 आणि 43 हे मार्गदर्शक तत्वे आहेत. तर इथंच तुमचं थोडंसं लक्ष असणं गरजेचं आहे किंवा लक्षात ठेवा. दुसरं काय आहे की भारतातील समाजवाद म्हणजे लोकशाही समाजवाद आहे, डेमोक्रेटिक सोशलिझम आहे. याच्यात काय महत्त्वाचं आहे की सामाजिक कल्याण, संसाधनांचे समान वितरण, असमानता कमी करण्यासाठी भर दिला जातो. मग हे सगळे आर्टिकल जे आहे संसाधनांचे समान वितरण जे आहे त्याच्यासाठी आर्टिकल कुठला आहे, कलम कुठला आहे, 39B आहे. इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ द मटेरियल रिसोर्सेस आपण असं म्हणू शकतो. तसेच खाजगी उद्योगांना परवानगी आहे. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे समाजवादासाठी आपण विचार केला तर. तसेच संविधानाचा समाजवादी आत्मा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय नाही, हा पॉईंट लक्षात ठेवता. तसंच B.R. आंबेडकर यांनी काय म्हटलं होतं, यांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी म्हणजे 26 नोव्हेंबरला आपण कॉन्स्टिट्यूशन ॲडॉप्ट केलं, त्याच्या एक दिवस अगोदर संविधान सभेत केलेल्या भाषणात समतेवर जोर दिला होता. कोणी दिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता, जो समाजवादी तत्वांशी जुळतो. तर हा पॉईंट तुमच्या ॲन्सरमध्ये लिहिणं गरजेचं आहे. ओके, तर हे कलम आणि हे दोन्हीसाठी कलम म्हणजे समाजवादासाठी आणि धर्मनिरपेक्षतेसाठी लक्षात ठेवणं गरजेचे आहे, तुम्हाला सांगितलेत मी इथं. ओके, समाजवादाची कलमं सांगितले, मूलभूत हक्काचे कलम जर विचार केला सेक्युलरिझमचे ते पण आपण सांगितले. आता याच्यात कुठल्या कुठल्या केसेस आहेत तर केसेस जर विचार केला तर मिनर्वा मिल केस आहे 1980ची. ते काय म्हणते तर सर्वोच्च न्यायालयाने समाजवादाला संविधानिक आदर्श म्हणून मान्यता दिली. तर हा जो पॉईंट आहे ना, मिनर्वा मिल केस, मिनर्वा मिल वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस 1980ची केस आहे. MPSCने प्रिलिम्समध्ये विचारलं आहे, UPSCमध्ये तुम्हाला आता किंवा MPSCच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तुम्हाला हे ॲन्सरमध्ये लिहिता आली पाहिजे. त्याच्यासाठी महत्त्वाची आहे, सर्वोच्च न्यायालयाने समाजवादाला संविधानिक आदर्श म्हणून मान्यता दिली, जे डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसीमध्ये अंतर्भूत आहे आणि न्याय सुनिश्चित करते. ओके, समाजवाद. त्यानंतर जर विचार केला तर दुसरी केस कुठली आहे तर SR बोमाई केस पण आहे ना, धर्मनिरपेक्षतेसाठी सेक्युलरिझमसाठी आहे. ओके, मग ही SR बोमाई केस कधीची आहे ते 1994ची आहे, ते धर्मनिरपेक्षतेसाठी आहे. आणि ही जी केस होती ही समाजवादासाठी आहे. अशा दोन्ही गोष्टी लक्षात ठेवणं तुमच्या गरजेच्या आहे. मग आता का गरजेचे आहे तर तुम्ही विचार करा ना, आरक्षणाचा विषय अजूनही चालू आहे, सांप्रदायिकतेचा विषय अजूनही करंट अफेअरमध्ये चालू घडामोडीत असतो, एक समान नागरी संहिता यावरील वाद अजूनही चालू आहे. तर त्याच्यासाठी गरजेच्या आहेत किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता भारतासाठी जर विचार केला आपण तर समाजवाद का महत्त्वाचा आहे तर सामाजिक आर्थिक असमानता अजूनही भारतात आहे. मग इथं ऑक्सफॅमचा रिपोर्ट तुम्ही लिहू शकता ना. ओके, ऑक्सफॅम रिपोर्ट MPSCच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल, तुम्ही लक्षात ठेवलेलं पण असेल त्याचे कुठले कुठले पॅरामीटर्स आहेत. गरिबी आणि जाती आधारित असमानतेचा निराकरण करते, ते पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तेलंगणा जे आहे ते फर्स्ट स्टेट आहे ज्यांनी शेड्यूल कास्टसाठी वेगवेगळे हे केले, आता बायफर्गेशन केलेलं आहे. सकारात्मक कृती म्हणजे आरक्षण, आपण अफर्मेटिव्ह ॲक्शन्स याला म्हणू शकतो. आरक्षणसाठी आता चालू आहे ना, आपण मराठा आरक्षण पण आपण म्हणू शकतो. EWS पण आहेत ना. ओके, भारताचे मिश्र अर्थव्यवस्थेच्या मॉडेलची इथं जे आहे मॉडेल म्हणून आपण हे अलाइन करू शकतो आपण. ओके, तर हे पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर धर्मनिरपेक्षतेसाठी जर सांगितलं तर कलम 14, 15 आणि 25 आणि 28 हे आहेत. याच्यासाठीची कुठली हे आहे तर कलम 44 पण जर सांगितलं आणि SR बोमाई केस जी आहे ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्याच्यात काय सांगितलं त्याने की धर्मनिरपेक्षतेला संविधानाचा मूलभूत ढाचा म्हणजे बेसिक स्ट्रक्चर सांगितलं 1994मध्ये. ओके, हा बेसिक स्ट्रक्चरमध्ये त्यांनी आणलेला आहे. ओके, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता इथं काय न्यायालयाने ठासून सांगितली की धर्मनिरपेक्षतेला समानता आणि बंधुता सुनिश्चित करते, ज्यामुळे राज्य कोणत्याही धर्माला प्राधान्य देत नाही. आता इथं का महत्त्वाचं आहे भारतासाठी तर विविधतेत एकता वाढते. एक दुसरं जिथे बहुधार्मिक आहेत आपल्याकडे आहेत, बहुसांस्कृतिक राष्ट्र आपलं भारत आहे, अल्पसंख्याकांचे हक्क जे आहे ते संरक्षण करते. तसेच कोणत्याही धर्म राज्य धोरणावर
वर्चस्व गाजवत नाही याची खात्री करते आणि सांप्रदायिकतेला सामना करते, तसेच सामाजिक सौहार्द जे आहे ते वाढवते. ओके, रिलिजन हे फेवर करत नाही कुठलं. तर ह्या महत्त्वाचे पॉईंट्स होते जे तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचे आहेत फॉर प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू. आता इथं काय, ही फक्त प्रस्तावनेतले शब्द आहेत का, तर नाही. वास्तव जर विचार केला तर समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष जर आपण विचार केला तर संविधानाचा आत्म्याचा भाग आहेत. हे काय करते, जे कायदे आणि धोरणांवर परिणाम करतात. ओके, समाजवाद म्हणजे काय ते पण तुम्हाला सांगितलं मी. सर्वांना समान संधी, कमी असमानता आणि कल्याण. उदाहरण काय, मोफत शिक्षण आहे, आरोग्यसेवा जे आहे मोफत देण्याचा प्रयत्न केला जातो. ओके, संविधानात कुठे आहे तर प्रिॲम्बलमध्ये आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय आहेत, हे लक्षात ठेवा. कलम सांगितले 38, 39 तुम्हाला मी हे सांगितलेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कलम आणि याचे, हे सगळं लक्षात ठेवा. ओके, जे तुमच्या एक्झाम ओरिएंटेड असू शकते, प्रिलिमसाठी पण महत्त्वाचं आहे, तसेच जे आहे हे मेन्ससाठी सुद्धा विचारल्या जाऊ शकते. आणि कन्क्ल्युजन पण तुमचं इथं जे आहे, जर का वाचायचं हे म्हणजे एडिटोरियल त्याच्यासाठी जर विचार केला तर निष्कर्ष काय, समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे प्रस्तावनातील केवळ शब्द नाहीत तर संविधानाचा हा आत्मा आहे. ओके, संविधानाचा आत्मा आहे, सोल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे. ओके, असं विचारलं गेलेलं आहे क्वेश्चन, जे भारताच्या समानता, न्याय आणि विविधतेत एकात्मतेच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. मग इथं काय की अलीकडील वादविवाद असूनही हे तत्वे जे आहे भारताच्या संविधानिक ढाच्याचे अटल आधारस्तंभ आहे, असं तुमचं कन्क्ल्युजन असणं गरजेचं आहे. सोबत तुम्हाला काय, सोशलिझम आणि सेक्युलरिझमसाठी कुठले कुठले आर्टिकल होते, कुठले कुठले महत्त्वाचे सुप्रीम कोर्टचे जजमेंट होते, हे सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला ते जे आहे व्यवस्थित किंवा चांगले मार्क्स मिळू शकतात, ॲन्सर तुमचं कंप्लीट असू शकते. ओके, तर त्याच्यासाठी जे आहे की आपलं एडिटोरियल जे आहे ते वाचणं गरजेचं असतं. ओके, त्यानंतरचा जो हे आहे तर फर्स्ट ट्रान्सजेंडर क्लिनिकबद्दल आपण बघूयात. तर फर्स्ट ट्रान्सजेंडर क्लिनिक हे कुठं तयार बनलं किंवा आहे, तर ते जे आहे त्याचं नाव पहिलं जे होते मित्र क्लिनिक होतं म्हणून सुरू झाले आणि त्याचं नाव जे आहे सबरंग क्लिनिक म्हणून नाव ठेवलं गेलेलं आहे. आता नाव चेंज केलं, सबरंग क्लिनिक आहे. ओके, पुनर्ब्रँडेड केलं. आता कुठं आहे, स्थान कुठं आहे, त्याचं स्थान लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हैदराबादमध्ये आहे, तेलंगणामध्ये, हे महत्त्वाचे आहे. भारतातील पहिले सामुदायिक जे आहे चलित आरोग्य सेवा केंद्र हे आहे. विशेषतः कशासाठी आहे तर ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी समर्पित आहे, जी त्यांच्या वैद्यकीय, मानसिक आणि सामाजिक गरजा जे आहे पूर्ण करते, त्याच्यासाठी हे आहे. ओके, आता उद्देश काय की समावेशक तसेच कलंकमुक्त आरोग्य सेवा प्रदान करणे, ज्यामध्ये सामान्य वैद्यकीय सेवा, मानसिक आरोग्य समुपदेशन आणि लिंगपुष्टीकरण उपचार जे आहे जसे की हार्मोन थेरपी आणि समुपदेशन याचा समावेश करणे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यात आहे. ओके, तर ह्या महत्त्वाचे पॉईंट्स तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे की फर्स्ट ट्रान्सजेंडर क्लिनिक कुठं ओपन झालं, एवढं क्वेश्चन विचारू शकतात ते. हैदराबाद, तेलंगणामध्ये. याच्या अगोदर त्याचं नाव काय होतं तर मित्र क्लिनिक हे नाव त्याचं होतं. ओके, लास्ट न्यूज जे आहे आता हे अपाचे कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टरबद्दल बघूयात. तर अपाचे कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर जे आहे ते काय आहे आणि कशाबद्दल आहे ते थोडंसं समजून घेऊया. ओके, तर याचं थोडंसं फक्त एवढंच लक्षात ठेवा की हे हेलिकॉप्टर जे आहे हे काय करते तर टँकसुद्धा नष्ट करू शकते आणि सैन्यासाठी हे महत्त्वाचं आहे आणि हे रात्री वाळवंटातसुद्धा काम करू शकते. ओके, आणि हे भारताला का हवे होते ते पण आपण समजून घेऊयात की याची गरज काय होती. अपाचे म्हणजे काय, हे एक शक्तिशाली हेलिकॉप्टर आहे. ओके, सर्वात पहिलं महत्त्वाचं, अपाचे म्हणजे काय, हे शक्तिशाली हेलिकॉप्टर आहे एक, जे काय करते की टँक नष्ट करू शकते आणि रात्री वाळवंटातसुद्धा हे काम करू शकते, इझिली काम करू शकते. आणि भारताला का हवे तर सुरक्षा. पाकिस्तानचा विचार केला तर पश्चिम सीमा आहे आणि दहशतवादासाठी किंवा दहशतवादी धोक्यांना सामोरे जाण्यासाठी जे आहे असे टँक असणं गरजेचं आहे. आता हे कुठंच हे येऊ शकतात तर जोधपूरमध्ये, राजस्थानमध्ये जे आहे 6 अपाचे ठेवलेले आहेत स्पेसिफिकली सैन्यासाठी. ओके, आता 2024मध्ये पहलगाम जेव्हा हल्ला झाला होता, हल्ला दाखवतो की अचूक हल्ल्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी अपाचे हेलिकॉप्टर आपल्याला महत्त्वाचं ठरू शकते. ओके, आता हे काय खास बनवते तर AH-64E जे आहे इथं हे समजून घेणं थोडंसं गरजेचं आहे. याच्या शस्त्रास्त्राचा जर विचार केला तर 30 जे आहे याच्यात गन असतात, MM गन असतात. हेलिकॉप्टर मिसाईल्स जे आहेत याच्यात असतात, जे काय टँक
नष्ट करण्यासाठी यूज केल्या जातात, यात रॉकेट्स असतात. तंत्रज्ञान कुठलं याच्यात जर यूज केलेलं आहे तर तंत्रज्ञान जर विचार केला तर लॉंग बोर रडार जे आहे याच्यात यूज केलेलं आहे. ओके, 3mm M230 गन असतात. MGM 114 हेलफायर मिसाईल्स याच्यावर असतात, जे की टँक विरोधी असतात, टँक त्यांना हे करू शकतात. आणि हायड्रा 70 रॉकेट्स याच्यात असतात. ओके, महत्त्वाची भूमिका यांची काय की हल्ला हेलिकॉप्टर जवळचे हवाई समर्थन जे असेल त्यांना उडवण्यासाठी टँक विरोधी क्षमता असते. ओके, आणि निर्माता कोण आहे तर बोईंग युनायटेड स्टेटचं हे आहे. ओके, तर ह्या फक्त एवढ्या लक्षात ठेवा ज्या महत्त्वाच्या आहे. ओके, तर आजच्या न्यूज जर विचार केला तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या न्यूज होत्या, एवढाच तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आणि याच्यात जर काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता, त्याचा तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल. आवडलं असेल नक्कीच प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय अँड टेक केअर.